नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे जयला जिजींनी आता घरातून जायला सांगितलेलं असतं. त्यामुळे तो चेहरा पाडून आता गप्पपणे शांतपणे उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे सतत त्याला आठवत असतं की कशा पद्धतीने जिजीने त्याला घरातून जायला सांगितलं. जिजी म्हणाल्या की जय, तू सुद्धा आता या घरामध्ये राहू नकोस, आम्हाला आता या घरामध्ये बाहेरचं कुणीच नको आहे, तू सुद्धा गेलास तरी चालेल. तेव्हा इथे शशिकलाला राग आलेला असतो. शशिकला म्हणत असते, बघितलंस ना काय केलं तुझ्या सासूबाईने, गोड गोड बोलून तुला घरातून हकलून दिलं. तेव्हा इथे शशिकला म्हणते, तू म्हणत होतस ना की तू हिरो आहेस, तू नंबर 1 आहेस, नंबर 1 आहेस. बघ तुझ्या होणाऱ्या सासूने तुला कसं झिरो करून टाकलं आणि तुला घरातून गोड बोलून हकलूनसुद्धा दिलं. तेव्हा इथे जयला आठवत असतं की त्याला रायासुद्धा म्हणालेला असतो की बघितलंस ना जय घोरपडे, अरे जिजेने तुला गोड बोलून का होईना पण घरातून हकलून तर मात्र दिलेलंच आहे. तेव्हा इथे आता जयला त्या गोष्टीचा राग आलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणते, आता बोल काय करायचं आहे. मगाशी सुद्धा त्या जिजी जेव्हा घरातून हाकलून देत होत्या ना तेव्हासुद्धा असाच चेहरा पाडून उभा राहिला होतास आणि अजूनही तसाच चेहरा पाडून उभा राहिलेस. पुढे काही आता करायचं आहे की नाही. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, तू तर काय बोलूच नकोस, कळलं ना, माझं डोकं फिरवू नकोस, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तेव्हा शशिकला म्हणते, वा, म्हणजे चांगलं काही झालं की सगळं क्रेडिट तू घेणार आणि वाईट काही झालं की सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळं होणार. सांग रे सांग, आता हे सगळं माझ्यामुळे कसं काय झालं, माझी काय चूक होती. तेव्हा जय घोरपडे म्हणतो, आता जेव्हा मी तुला सांगितलं होतं की तुला लागलंय हे सगळ्यांना सांगायचं, तेव्हा तू मार्केटमधून पाणीपुरी खाऊन धावत पळत घरी आलीस. मग सगळ्यांना कळलंच ना की तू नाटक करतेस म्हणून. तेव्हा इथे हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, कळलं का, बोल आता बोल. तेव्हा शशिकला म्हणते, आता तेच तेच काय बोलणार आहेस, आता वेगळं काहीतरी बोल. हे बघ, तुला काही जर सुचत नसेल तर मी तुला एक आयडिया देते, बघ तुला ऐकून घ्यायचं असेल तर, नाही तर मी जाते. तेव्हा जय म्हणतो, बरं बोल काय बोलायचं आहे तुला. तेव्हा इकडे शशिकला म्हणत असते की मला एकच म्हणायचं आहे की तू त्या मंजिरीबरोबर लग्न कर, एकदाच त्या मंजिरीबरोबर लग्न कर आणि मग तिला काय मारायचं आहे ते मार. मग तिला तू इकडे झुरून झुरून मारलंस ना तरी मी काही बोलणार नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इकडे जयनीसुद्धा शशिकलाचं बोलणं मनावरती घेतलेलं असतं आणि तो आधीच म्हणालेला असतो की रायाला मी बाजूला सोडणार, मात्र त्या मंजिरीला मी सोडणार नाही आहे. त्या मंजिरीला धडा शिकवणार आणि त्यासाठी तिच्याबरोबर लग्न करणं महत्त्वाचं ठरलेलं असतं. तर इथे आता मंजिरीसुद्धा बाहेर आलेली असते. बघते तर रुचिता आपल्या मुलीला कथाला खेळवत असते आणि तिथे प्रशांतसुद्धा उभा असतो. जेव्हा इथे प्रशांत मंजिरीला बघतो तेव्हा त्याला वाईटसुद्धा वाटत असतं, कारण त्याच्या औषधामुळे इतके दिवस तिला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलेलं असतं. त्यानंतर इथे आता मंजिरी बाहेर आल्यानंतर ती प्रशांतकडे बघते तेव्हा प्रशांत वाईट चेहरा करतो आणि तिच्याकडे बघत असतो. त्यानंतरला इथे रुचिता जवळ जाते तर रुचिता तिच्याकडे काही बोलायला तयार नसते. तेव्हा इथे मंजिरी आता कथाजवळ बसते आणि कथाला म्हणत असते, कशी आहे ती माझी कथा, बरी आहेस ना तू. आणि इथे रुचिताकडे बघते आणि म्हणते, काय झालं कथा, तू माझ्याशी बोलत का नाही आहेस गं, रुसली आहेस तू माझ्यावरती. नाही, इतक्या दिवसानंतर मी आता घरी आले पण तरीसुद्धा तुझ्या चेहऱ्यावरती हसू नाही, तू माझ्याबरोबर बोलत नाही का गं, रागवलेस माझ्यावरती. आणि रागवली असशील तर कशाला रागवलीस, आपल्या माणसांवरती इतके दिवस कुणी रागवतं का. त्यानंतरला रुचिता म्हणत असते की मलासुद्धा तुझ्याजवळ अबोला नाही धरायचं आहे मंजू, मलासुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे. पण तुला माहिती आहे ना, रायाने माझ्या नवऱ्यावरती असे आरोप केलेत ना की त्यामुळे मला रायाचा पण खूप जास्त राग आला आहे आणि म्हणून मी बोलत नाही आहे. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की हे बघ रुचिता, अगं राया जे काही बोलला रागाच्या भरात बोलला असेल, तुला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. पण जर तुला राग आला असेल ना तर हवं तर रायाच्या वतीने मी इथे जिजूंची माफी मागते, जिजू प्लीज माफ करा. आणि इथे आता मंजिरी मनामध्ये म्हणत असते की राया कधीच खोटं बोलत नाही, नक्कीच त्याला काहीतरी माहिती असेल जिजूंबद्दल, म्हणूनच त्याने त्यांच्यावरती इथे आरोप केले. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता प्रशांत म्हणत असतो की नाही, नको नको, अगं मंजिरी तू कशाला माफी मागतेस, हे बघ हात जोडून माफी वगैरे मागायची गरज नाही आहे. आणि रुचिता जे झालं ते झालं, आता कशाला तू सुद्धा हा विषय एवढा ताणून धरतेस, शेवटीला रायानेच आपल्या कथाचा जीव वाचवला होता ना. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, म्हणजे. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, अगं मी दूध आणायला गेले होते आपल्या कथासाठी किचनमध्ये आणि तेव्हा इथे प्रशांतजवळ मी सोडून गेले होते, पण प्रशांत फोनवरती बोलत असताना आपल्या कथाच्या जवळ एक विंचू आला होता
आणि रायाला ते समजलं. राया आला आणि त्या विंचवाला त्याने न घाबरता पकडलं आणि खिडकीतून फेकून दिलं. तेव्हा त्या विंचवाने रायाला डंखसुद्धा मारला होता. तेव्हा प्रशांत म्हणतो की रायाने जीव वाचवला होता ना, मग कशाला उगाच आता राग करायचा त्याचा. तेव्हा इकडे प्रशांतने चांगल्या पद्धतीने रुचिताला समजावलेलं असतं. त्यानंतरला परत राया घरी येतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, राया अरे हे काय, आताच तू गेला होतास ना आणि परत आलास. तेव्हा इकडे राया म्हणतो, नाही ते मी गेलो होतो पण मी आता जाणार नाही आहे, मी परत आलो, असं तो काहीतरी बोलत असतो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, राया अरे काय झालं, काय बोलतोयस तू, आलो काय, परत गेलो काय, जाणार नाही काय, काय म्हणायचं आहे काय तुला. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, नाही काही नाही, हे बघ मिस फायर, मी तुला सांगितलं आहे ना की तुला आता तुझी काळजी घ्यायचं आहे, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे, आणि हे बघ तू आता कुठे बरी झालीस, पुन्हा दगदग करू नकोस, बरं चल मी जातो. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया थांब, मला तुझे आभार मानायचे आहेत. तेव्हा राया म्हणतो का. तेव्हा मंजिरी म्हणते, मला रुचिताकडून आता कळलं, आपल्या कथाजवळ जेव्हा विंचू आला होता तेव्हा तूच त्या विंचवाला उचलून बाहेर फेकून दिलं होतंस ना, आणि त्या विंचवाने तुला डंकसुद्धा मारला होता, बरोबर की नाही. तेव्हा तू किती करतोस रे राया आमच्या सगळ्यांसाठी, सगळ्यांचा विचार करतोस. माझी तर तू किती काळजी घेतलीस. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी म्हणाले की मला चांदण्या बघायच्या आहेत, तेव्हा राया अक्षरशः तू रूममध्ये इतके काजवे घेऊन आलास की चांदण्यात जणू काही तू रूममध्ये घेऊन आला होतास, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता रायाचं भरभरून कौतुक मंजिरी करत असते. ते ऐकून खरं तर रायाला छानच वाटत असतं. तेव्हा इथे राया म्हणतो, अगं काय बोलतेस तू मिस फायर, अगं मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, मग त्यासाठी तू काय आता माझे सारखे आभार मानणार आहेस का, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर हे बघ जे झालं ते झालं, मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं, पण आता तुला बरं व्हायचं आहे, ते सुद्धा चांगलं ठणठणीत. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया अरे पण हल्ली कोण कुणासाठी इतकं करतं जितकं तू आमच्यासाठी करतोयस, खरंच खूप केलंस रे, तू अगदी मैत्री निभावलीस, ती सुद्धा छान पद्धतीने. तेव्हा ती म्हणत असते की मी जे बोलले ते सगळं तू माझं ऐकलंस, मी म्हणाले मला चायनीज हवं आहे, तू माझ्यासाठी चायनीज आणलंस, माझी तब्येत बिघडली, मला बाहेर जाता येत नव्हतं, तू माझ्यासाठी चांदण्या घेऊन आलास, तू माझे किती लाड केलेस, माझ्यासाठी किती झटलास, माझ्यासाठी औषध घेऊन आलास, माझ्या ट्रीटमेंट करायला सांगितलीस, हे सगळं तूच खरं सांगत होतास ना रे, तू खरा माझा दोस्त आहेस, असं मंजिरी त्याला म्हणते. तेव्हा इथे राया म्हणतो, बरं ठीक आहे आता मी जातो, नाहीतर मग जिजी येईल आणि मला ओरडेल. तेवढ्यातच तिथे जिजी येते आणि म्हणते, काय गं मंजिरी कुठे आहेस तू. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हां जिजी मी आले. तेव्हा राया घाबरतो आणि म्हणतो की मिस फायर तू जा बरं, तू जाऊन आता आराम कर आणि मी सुद्धा जातो. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, पण राया खरंच तुझी खूप मदत झाली रे. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता राया गेल्यानंतर इथे जिजी म्हणते, अगं मंजिरी तू कशाला तिथे उभी राहिलेस, चल बरं या आतमध्ये आराम कर चल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता मंजिरीने आपल्या मैत्रिणीला अबोलीला फोन केलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, हां मंजिरी बोल ना गं. तेव्हा मंजिरी म्हणते की अबोली अगं कशी आहेस तू. तेव्हा इथे अबोली आणि मंजिरी दोघीजण एकमेकींची विचारपूस करत असतात. त्यानंतर इथे आता मंजिरी म्हणत असते की अबोली मला जरा तुझ्या मदतीची गरज होती म्हणून तुला मी फोन केला होता. अगं तुला माहिती आहे का राया माझा मित्र, अगं त्याचे आई वडील आहेत ना, आई वडील आणि भाऊ हे तिघेजणं घरामध्ये जळून मेले असं सगळेजणं बोलत आहेत. पण अगं त्यांचे वडील तर आधीच गेले होते, पण त्याची आई आणि भाऊ दोघेजणं जळून मेले असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि पोलीस तपासामध्ये सुद्धा असंच बोललं जात आहे. पण जेव्हा मी पोलीस तपासामध्ये त्यांच्या घराची जी चौकशी करण्यात आली होती ते जेव्हा सगळं वाचलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सांगाडा किंवा सापळा हाडं वगैरे सापडलेलं नमूद केलेलं नाही आहे, ते कुठेच केलेलं नाही आहे नमूद. मग जर तिथे आई आणि भाऊ त्याचा जर जळून मेले असतील, जळून खाक झाले असतील तर निदान अवशेष तरी सापडायला हवे होते ना, म्हणजे सांगाडा हाडं वगैरे तरी सापडायला हवी होती, तिथे काहीच नाही आहे गं. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, मला असं वाटतंय की जर ते दोघेजणं जिवंत असतील तर. तेव्हा इकडे अबोली म्हणते की असंच असू शकतं. हे बघ मंजिरी, जर काही हाडांचा सापळा हाडं वगैरे जर सापडलेलीच नाही आहे तर ते दोघेजणं नक्कीच जिवंत असतील. तुझ्याकडे असं काही आहे का, म्हणजे असा काही पुरावा रायाकडे त्यांच्या आईवडिलांचा किंवा भावाचा आईचा असा काही पुरावा आहे. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, हो रायाने मला त्याच्या आईचं लॉकेट दिले आणि तेच लॉकेट आहे जे रायाने त्याच्या आईने दिलं होतं आणि भावाला त्या दोघांच्या गळ्यामध्ये सेम लॉकेट त्याच्या आईने घातलं होतं.
तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की तू एक काम कर, त्या लॉकेटचा फोटो मला पाठव, मी इथे पेपरमध्ये जाहिरात देते आणि त्या लॉकेटचा फोटोसुद्धा छापायला सांगते आणि माझा नंबर देते खाली. जर कुणाला काही माहिती असेल जर त्या लॉकेटबद्दल तर ते मला फोन करतील आणि मग मी तुला सांगेन. मला काही माहिती मिळाली की मी तुला लगेच कॉल करून सांगेन. तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे अबोली, खूप छान आयडिया आहे, मी तुला ह्या लॉकेटचा लगेचच फोटो पाठवते, तू प्लीज तुला काही माहिती मिळाली तर मला कॉल कर. मला पण असंच वाटतंय की रायाचे भाऊ आणि आई दोघेही जिवंत आहेत, राया एकटा नाही आहे. मला सुद्धा ही आनंदाची बातमी त्याला लवकरात लवकर सांगायची आहे. तेव्हा अबोली म्हणते नक्कीच नक्कीच तू काळजी करू नको, त्याचे भाऊ आणि आई जर जिवंत असतील तर आपल्याला नक्कीच सापडतील. तेव्हा इकडे आता मंजिरी त्या लॉकेटचा फोटो काढते आणि तो अबोलीला पाठवून देते. अबोलीसुद्धा तिची मदत करण्यासाठी एका पायावरती तयार झालेली असते. त्याचबरोबर इथे आता लॉकेटचा फोटो पाठवल्यानंतर तिथे जिजी येतात. जिजी आल्यानंतर म्हणत असतात की काय चाललं आहे तुझं, आता कुठे तुला बरं वाटतंय ना, लगेच तू काम करायला लागलीस, हे बघ तू शांतपणे बसायचं या. तेव्हा इकडे आता मंजू घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की माझं सगळं बोलणं इथे जिजीने ऐकलं की काय, पण जिजीने सगळं बोलणं ऐकलेलं नसतं. जिजी म्हणत असतात की एक काम कर, तो फोन ठेव आधी बाजूला, तो फोन ठेव आधी बाजूला, सांगितलं ना तुला एकदा, एकदा सांगून ना तुला ऐकू नाही येत मंजिरी, तुला तुझी काळजी घ्यायची नाही आहे का? आता कुठे तू इतक्या आजारपणातून बरी होऊन आली आहेस तर लगेच केलीस कामाला सुरुवात, ये बरं बस इथे शांतपणे आणि 2 घास खाऊन घे बरं. तेव्हा इथे मंजिरी मनातल्या मनात म्हणते की बरं झालं जिजीने माझं सगळं बोलणं ऐकलं नाही, नाहीतर उगाच माझ्यावरती रागवली असती. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे जिजीने तिच्यासाठी आता वरण भात आणलेलं असतं. तेव्हा मंजिरीसुद्धा खायला जाणारच असते, तेवढ्यातच ती थांबते. तेव्हा जिजी म्हणते काय झालं, का थांबलीस? मंजिरी म्हणत असते जिजी मला रायाने सांगितलं आहे ना की काही खायचं नाही म्हणून. तेव्हा जिजी म्हणते अच्छा, म्हणजे आता मी माझ्या मुलीला काय खायला द्यायचं आणि काय नाही ते सुद्धा त्या रायाला विचारून करायचं का? मग त्या रायाने तुला हे नाही का सांगितलं की आता आराम करायचा आहे म्हणून, कुठेही जायचं नाही असं नाही सांगितलं आहे? तेव्हा जिजी म्हणते की तुला मी कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणते सांगितलं आहे मला रायाने, आराम करायला सुद्धा सांगितलं आहे, पण हे बघ जिजी माझं एक महत्त्वाचं काम आहे, त्याच्यासाठी मला जावं लागणार आहे, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा इथे जिजी म्हणते काही झालं तरीसुद्धा मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेवढ्यातच तिथे नाना येतात. नाना म्हणतात काय झालं? तेव्हा इथे आता मंजू म्हणत असते नाना बघा ना, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे म्हणून मला बाहेर जायचं आहे, पण मला इथे जिजी जाऊच देत नाही आहे. तेव्हा नाना म्हणतात उमा अगं जाऊ दे ना, जर बाहेर गेली तरच तिचे पाय मोकळे होतील ना. तेव्हा उमा म्हणते जाऊ दे, तुम्हाला दोघांना जे काही करायचं आहे ते करा, मला काही याच्यामध्ये बोलायचंच नाही आहे, तब्येत बिघडली तर मला बोलायचं नाही आहे, आत्ताच सांगून ठेवते. तेव्हा इकडे आता मंजिरी घाईघाईने जायला निघालेली असते. तेवढ्यातच तिचा भाऊ इथे फोनवरती बोलत उभा असतो. जेव्हा मंजिरी चप्पल घालून बाहेर जायला निघालेली असते तेवढ्यातच इथे निखिल म्हणतो अगं ताई तू इतक्या घाईघाईने कुठे चालली आहेस गं? तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते अरे माझं एक ना महत्त्वाचं काम आहे, तेव्हा मी चालले. तेव्हा निखिल म्हणतो कुठलं महत्त्वाचं काम आहे इतकं? तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते तुला माहिती आहे का निखिल, अरे सगळेजण बोलतात ना की रायेचे भाऊ आणि आई दोघेजणं जळून मेलेत म्हणून, पण हे बघ अरे तिथे ना काही सापडलेलं नाही आहे, म्हणजे हाडं अवशेष काही सापडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की रायाचे आई आणि भाऊ दोघेही जण जिवंत आहेत, रायाची फॅमिली आहे आणि हे रायाला माहितीच नाही आहे की त्याची आई आणि भाऊ दोघेजण जिवंत आहेत म्हणून. मग त्याला हे कळायला नको का? हे बघ माझ्या मैत्रिणीजवळ अबोलीबरोबर माझं बोलणं झालं आहे, ती आता पेपरमध्ये बातमी छापून देणार आहे, रायाची आई आणि भाऊ लवकरात लवकर सापडतील निखिल. तेव्हा इकडे निखिल म्हणत असतो अगं तुला किती आनंद झाला आहे, तू किती एक्सायटेड झालेस. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते मग रे निखिल मला तर आनंद होईलच ना, अरे राया किती करतो आपल्यासाठी, तू बघितलंस ना, राया खरंच खूप चांगला आहे, त्यालासुद्धा त्याचं कुटुंब हवं आहे, तो स्वतःला एकटा समजतो पण त्याची आई आणि भाऊ दोघेही जण जिवंत आहेत, त्यालासुद्धा त्याचं कुटुंब मिळायला हवं ना. तेव्हा इथे निखिल म्हणत असतो की ताई खरंच तुमच्या दोघांची मैत्री खूप छान आहे, मी येऊ का तुला सोडायला? तेव्हा मंजिरी म्हणते नाही नको, मी जाईन आणि जाऊन पहिलं रायाला ही आनंदाची बातमी देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता नाना पेपर वाचत बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे जय घोरपडे आपल्या आईवडिलांना घेऊन येतो. तेव्हा इथे नाना म्हणतात की जय आईवडिलांना घेऊन आलाय? तो म्हणतो की या ना, या आतमध्ये या. आणि इथे नाना आता उमाला आवाज देतात
आणि उमालासुद्धा बोलावून घेतात. तेव्हा इकडे उमा बाहेर आल्यानंतर इथे इश्की सगळ्यांसाठी पाणी घेऊन येते, सगळ्यांना पाणीसुद्धा प्यायला देते. तर इकडे शशिकलाने सांगितल्याप्रमाणे लगेचच जयने आपल्या लग्नाची तयारी सुरू केलेली असते. आपल्या आईवडिलांना तो घेऊन त्या ठिकाणी आता आलेला असतो. त्याचबरोबर इथे आल्याला पाणी वगैरे घेतल्यानंतर जीजी म्हणत असतात की काय रे, तुम्ही लोक इथे अचानक आलात. तेव्हा शशिकला म्हणते, तुम्हाला तिघांना असं एकत्र बघून मला तर असं वाटते की तुम्ही काय लग्नाची बोलणी वगैरे तर करायला आला नाहीत ना. तेव्हा इकडे आता जयचे वडील म्हणत असतात की बरोबर बोललात तुम्ही, आता लग्न आपल्याला जे नंतर करायचं आहे ते आपण आता करूया ना. खूप दिवस झाले आपण ताणून धरले, मग एकदा का मुलांचं लग्न झालं की मग आपण पण मोकळे. तेव्हा शशिकला म्हणते, अगदी बरोबर बोललात तुम्ही, मुलांचं लग्न तर झालंच पाहिजे. एवढे दिवस तुम्ही थांबलात, पण आता खूपच दिवस झाले ना. तेव्हा इकडे आता मुलाची आईसुद्धा म्हणत असते की आणि आमच्या मुलाला तुमची मुलगी इतकी आवडली, मग आता थांबण्यात काही अर्थच नाही आहे. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, अहो पण तुम्ही असं कसं बोलता, मागच्या वेळेला तुम्हीच आमच्या मंजिरीला किती आणि काय काय बोलून गेला होतात, हे विसरलात का. तेव्हा इकडे आता जयची आई म्हणत असते की नाही, मला माफ करा, खरंच मला माफ करा की मी तेव्हा तिला रागाच्या भरामध्ये बोलले, पण माझं खरंच मनामध्ये असं काहीच नव्हतं, मी रागाच्या भरातच बोलले होते. तेव्हा इकडे पण आता आम्हालासुद्धा असं वाटतंय की कधी एकदा मंजिरी बरोबर जयचं लग्न होतंय आणि ते दोघेजणं सुखाच्या संसाराला लागत आहेत. तेव्हा इकडे आता लवकरात लवकर आपण लग्नाची बोलणी केली पाहिजे असं आम्हाला वाटतंय. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, नाही तुम्ही ते सगळं बरोबर बोलताय, पण कसं आहे ना, आमच्या मुलीची तब्येत जरा बरी नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणते की जय, अरे बरं झालं तू तुझ्या आईवडिलांना घेऊन आलास. अरे आता लग्नाची बोलणी तर झालीच पाहिजे, किती दिवस असं ताणत ठेवणार ना सगळं. तेव्हा इकडे आता मंजिरीची आई म्हणजे जीजी म्हणत असते की हे बघा, तुम्ही इथे लग्नासाठी आलात, तुम्ही जे काही बोलून गेलात त्यासाठी तुम्ही मंजिरीची माफी मागितलीत. माफी मागायची सुद्धा काही गरज नाही आहे, कारण आमची मंजिरी खूप समजूतदार आहे, ती तुम्हाला समजून घेईल. पण कसं आहे ना, आमच्या मंजिरीची तब्येत जरा बरी नाही आहे, ती आता कुठे बरी झाली, आजारपणातून बाहेर पडली, तेव्हा तिला अजून थोडं रिकवर होऊ दे, मग आपण लग्नाचा विचार करूया. तेव्हा इकडे आता मंजिरीची सासू होणारी आणि तिचे सासरे म्हणजे जयचे आईवडील हे म्हणत असतात की हे बघा, आम्हाला तर आता कधी एकदा आमची सून आमच्या घरी येते असं झालं आहे. तुम्ही जरी म्हणत असाल की निवांत लग्न व्हावं, तरीसुद्धा वेळेत झालेलं कधीही चांगलं आहे आणि तुम्ही काळजी करू नका तिच्या तब्येतीची. आम्ही आहोत ना, आम्ही तिच्या तब्येतीची अगदी व्यवस्थितरित्या काळजी घेऊ. त्यानंतर इकडे राया आपल्या घरी बसलेला असतो. राया विचार करत असतो की कसं प्रपोज करू, कसं तिला बोलू. कारण जेव्हा राया घरी आलेला असतो तेव्हा मंजिरीने त्याला म्हणालेली असते की नंतर तू मला जे काही बोललास ते मी ऐकलं नाही, तुला काय बोलायचं होतं माझ्याजवळ जेव्हा तू माझा हात पकडून बसला होतास तेव्हा. तेव्हा इकडे आता जेव्हा मंजिरी रायाला हे सगळं विचारते तेव्हा राया म्हणतो की काही नाही, काही बोलायचं नव्हतं आणि तेव्हा तो काही सांगत नाही. पण त्यानंतरला इथे मंजिरीच आता रायाच्या घरी येते. राया इथे प्रॅक्टिस करत असतो कसं बोलायचं कसं नाही. तेव्हा मंजिरी आता त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते, त्याला भू असं करते, पण इथे राया अजिबात घाबरत नाही. राया शांतपणे मागे वळून तिच्याकडे बघतो. तेव्हा मंजिरी म्हणते, काय रे राया, तू अजिबात मला घाबरला नाहीस का, इतकं मी तुला घाबरवलं पण तू अजिबात घाबरलासच नाही. तेव्हा इकडे राया म्हणतो, मिस फायर तू इथे काय करतेस, उन्हातानातून तू इथे कशाला आली आहेस, तुला सांगितले ना डॉक्टरांनी तुला आराम करायचा आहे म्हणून, मग तरीसुद्धा तू इथे कशाला आली आहेस मिस फायर, जा बरं घरी जा. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, राया अरे मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून तर मी इथपर्यंत आली आहे ना, हे बघ मला बोलू दे, माझ्या मनात जे काही आहे ते तुला सांगू दे. तेव्हा इथे राया म्हणतो, अरे बापरे, म्हणजे मी मिस फायरला जे सांगू शकलो नाही ते सांगण्यासाठी मिस फायर इथे आली की काय. तेव्हा मंजिरी म्हणते, राया इतके दिवस हे मला तुला सांगायचं होतं पण सांगण्याचा योगच आला नाही. राया मला असं वाटतं आहे की तुझी आई आणि तुझा भाऊ दोघेजणं जिवंत आहेत, कारण मी काही दिवसांपूर्वी तुझ्या घरी गेले होते तेव्हा मी तुझं घर बघितलं. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की राया अरे तू मला सांग ना तुझ्या घराला किती दरवाजे होते. तेव्हा इथे राया म्हणतो की जाऊ दे ना मिस फायर, तू कशाला ते सगळं उकरून काढतेस, काही काढू नकोस उकरून. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, हे बघ राया प्लीज, मी हे सगळं माझ्या मनाच्या शांततेसाठी करते असं समज, आधी तू मला सांग बरं तुझ्या घराला किती दरवाजे होते. तेव्हा इकडे राया म्हणतो की समोरचा दरवाजा, मागचा दरवाजा आणि खिडकी. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, राया तुझे आई आणि भाऊ दोघेजण जिवंत आहेत, ते मेलेले नाही आहेत आणि ते लवकरच तुला सापडतील, तू काळजी करू नको. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, हे मिस फायर तू आता या गोष्टींमध्ये पडू नकोस, तू जा बरं घरी, तू आराम कर, तू माझी काळजी नको करू, मी आता ठीक आहे.
तेव्हा इथे मंजिरी म्हणते, असं कसं, काळजी तर केलीच पाहिजे ना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इथे आता राया हे सगळं शोधून ऐकून आता वैतागलेला असतो. त्यानंतरला इथे सायकलवरून तो आता मंजिरीला घेऊन जात असतो. त्याच्या आधी तिच्या पायाला काटा टुपलेला असतो. तो काटा काढल्यानंतर इथे पायातून रक्त येत असतो. तेव्हा इथे राया मंजिरीला सायकलवरून आता घरी आणून सोडतो. तेव्हा इकडे तिच्या लग्नाची बोलणी सुरू असतात. मंजिरी म्हणते, नाही, मला लग्न करायचं नाही आणि या माणसाबरोबर तर अजिबातच नाही. त्यानंतर मंजिरीने स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि तेव्हा इथे जयला राग येतो. जय बाहेर आल्यानंतर आपल्या वडिलांना खूप जास्त मारतो. तेव्हा मंजिरी म्हणते, हे हे या जयचं असली रूप आहे.